नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. सकाळी 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. एल्गार परिषद आयोजन प्रकरणी प्रोफेसर आनंद तेलतुंबडे यांना मुंबईमधून पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तर पुणे सत्र न्यायालयानं तेलतुंबडेंचा अटकपूर्व जामीन नाकारला होता आणि त्यानंतर अशा प्रकारे पोलिसांनी कारवाई केली. आणि याच पार्श्वभूमीवर अमन सय्यद आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक तपशील देत आहेत. अमन, नेमकं या पोलिसांच्या अटक कारवाईबद्दल काय तपशील? देखिए, अब जैसे कि आपने भी कहा कि उनकी जो पुणे सेशन कोर्ट ने बेल रिजेक्ट कर दी और ये बेल कल ही रिजेक्ट की गई थी। और आज जो है, आज तड़के सुबह करीब 4 बजे पुणे पुलिस की और मुंबई पुलिस की एक टीम ने आनंद तेलतुंबडे को मुंबई से अरेस्ट किया है और उन्हें पुणे ले जाया जा रहा है। और आज दोपहर तक उन्हें पुणे स्पेशल सेशंस कोर्ट में पेश कर दिया जाएगा। ये पूरा मामला जो है वो भीमा कोरेगांव वायलेंस से जुड़ा हुआ है। उसपे इन पर आरोप लगा था, इनके साथ 9 और भी जो एक्टिविस्ट है उन पर आरोप लगा था कि एल्गार परिषद भीमा कोरेगांव की एनिवर्सरी पर जो आयोजित की गई थी, वहां पर भड़काऊ भाषण हुए थे, जिसकी वजह से लोग भड़क गए थे और वही बाद में वायलेंस का कारण बना था। ये आरोप लगाते हुए आनंद तेलतुंबडे और दूसरे एक्टिविस्टों पर पुणे पुलिस ने जांच की थी, एफआईआर दर्ज की थी। उसी सिलसिले में इनको अरेस्ट किया गया। साथ ही पुणे पुलिस का आरोप है कि आनंद तेलतुंबडे का जो है वो कथित तौर पर बैंड सीपीआई माओइस्ट जो ऑर्गेनाइजेशन है उनके साथ में संबंध है और इस पूरे मामले की उनकी जांच करनी है। इसलिए आनंद तेलतुंबडे की कस्टोडियल इंट्रोगेशन जरूरी है। यही दलील देते हुए पुणे पुलिस ने सुप्रीम कोर्ट तक गई थी और अब जाकर आनंद तेलतुंबडे को अरेस्ट कर लिया गया है। अमनजी, बहुत बहुत धन्यवाद इस जानकारी के लिए. आणि एकूणच या संदर्भातील प्रत्येक क्षणाची तपशील अशीच आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद अमनजी. आणि आता पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी आपल्यापर्यंत येत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कामगारानं आत्महत्या केलेली आहे. पिंपरी चिंचवडच्या एरियामधली एक धक्कादायक बातमी आपण पाहतोय. हिंदुस्तान अँटीबायोटिक्स कंपनीतला हा कामगार आहे आणि 20 महिन्यांपासून वेतन मिळालं नसल्यानं रामदास उकिरडे यांनी अशा प्रकारे जीवन संपवल्याचं प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत येत आहे. गोविंद वाकडे आमचे प्रतिनिधी या संदर्भात तपशील देतात. गोविंद, पगार मिळाला नाहीये गेल्या कित्येक महिन्यांपासून, म्हणून आपलं जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती मिळते. नेमकं कारण काय? कोण जबाबदार त्यांच्या या मृत्यूला? स्वाती, अत्यंत दुर्दैवी ही बाब म्हणावी लागेल. आपल्याला माहिती आहे, पिंपरी चिंचवड हे उद्योग नगरी आहे. 1954 मध्ये जेव्हा गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा या आजारी असताना, जेव्हा त्यांना पेनिसिलिन मिळालं नव्हतं, हे औषध मिळालं नव्हतं आणि त्यांचा मृत्यू झाला, त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या कारखान्याची स्थापना केली. तेव्हापासून हा कारखाना सुरू होता. मात्र मागील 5 वर्षापासून या कारखान्याला गरगर लागलेली आहे आणि 20 महिन्यांपासून 1000 कामगारांचं वेतन हे रोखल्या गेलेलं आहे, त्यांना मिळालेलं नाही आहे. आणि हा जो कारखाना आहे तो केंद्र सरकारच्या मालकीचा आहे. जर कारखाना सुरळीत चालवल्या जात नाही, त्या कामगारांचं वेतन रखडल्या जाते, तर कामगारावर अशी वेळ येणं साहजिक आहे. 20 महिन्यांपासून आपलं जीवन संपवणं अशी वेळ या खरं तर कामगारांवर आलेली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आता नेमकं काय कारवाई करतं आणि हे सगळं प्रकरण कसं हाताळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद या माहितीसाठी. आणि आता आणखीन एक महत्त्वाची खरं तर चिंताजनक बातमी आहे पालघरमधून. काल दिवसभरात पालघरमध्ये 7 वेळा भूकंपाचे धक्के बसलेत. पालघर, डहाणू, तलासरीमध्ये बसलेल्या भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांची इथे एकच पळापळ झाली. तर एकूणच आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून हा व्हिडिओ आपण पाहतोय. ज्या क्षणी भूकंपाचा धक्का या ठिकाणी बसला त्यावेळी कशा प्रकारे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला, भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि त्यांनी पळापळ केली. काही ठिकाणी घरांना तडे सुद्धा गेलेले आहेत आणि लोकांमध्ये थोडं भीतीचं वातावरण आहे. त्यासाठी आम्ही इथे लगेच अलर्ट जाहीर केलेला आहे. त्यानंतर आम्ही टेम्पररी शँटीज जे आहेत, तंबू, हे लोकांसाठी उपलब्ध करून देतो आहे. जवळपास 30 ठिकाणी आम्ही अशा प्रकारचे तंबू उभारतो आहे. हे सगळं करत असताना आम्ही ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना आम्ही विचारत घेतो, लोकांना विचारतोय की हे कुठे लावायला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण ते लावतो. आणि याच पार्श्वभूमीवर थेट जाऊयात पालघरला. स्वाती लोखंडे ढोके आमच्या प्रतिनिधी त्या ठिकाणाहून आपल्या सोबत आहेत. स्वाती, गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर पालघरमध्ये भूकंपाचे धक्के बसत आहेत आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 2 वर्षीय चिमुरडीचा काल मृत्यू झालेला आहे. नेमकं प्रशासन करतंय काय? कारण गेल्या अनेक दिवसांपासून कुडकुडणाऱ्या थंडीत रात्र जागवावी लागते. बाहेर खरं तर कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये पालघरवासीय झोपतायत.
स्वाती, जे तू म्हणतेस त्याची जी दाहकता आहे ती इथे आल्यावर मला स्पष्टपणे जाणवते. कारण गेल्या 2.5 महिन्यांपासून भूकंपाचे धक्के लागणं, त्यातही जेव्हा शुक्रवारी 4.1 रिश्टर स्केलचा धक्का बसला, त्याच्यानंतर जी काही लोकांमध्ये घबराट पसरली आहे आणि तिचं खरं तर उदाहरण मी दाखवते तुम्हाला. एका घरात आपण पाहतोय की घराचा एक पूर्ण कोपरा जो आहे तो खचलेला आहे. म्हणजे मी जर इथे उभी आहे तर मला भीती वाटेल की कधी ही जमीन ही खाली धसते का. आणि त्यानंतर या जर हा जो पूर्ण धसलेला भाग आहे त्याच्या बाजूने जर आपण बघितले तर पूर्ण भिंतीवर हे तडे गेलेले आहेत. या पूर्ण घरातला कुठे ना कुठे तडे गेलेत. पण जर घर पडलं तर पुन्हा वरच्या पत्र्यांचं नुकसान नको म्हणून पत्रे बाहेर काढून ठेवण्यात आलेले आहेत या कुटुंबाकडनं. हे कुटुंब इथे राहत नाही, आपलं स्पष्ट दिसते. इथल्या सगळ्या बऱ्याचशा महत्त्वाच्या आणि ज्या महागड्या वस्तू आहेत त्या कदाचित इथून हटवलेल्या गेलेल्या दिसतात. बाकी सगळ्या वस्तू या आजूबाजूच्या खोल्यांमध्ये आहेत. महत्त्वाची ही गोष्ट आहे की जर आपण या गावाचं वातावरण बघितलं तर प्रत्येकाच्या मनात घबराट आहे. अनेकांनी आपली चिमुरडी मुलं, म्हणजे मी जर आता सकाळचे 9 वाजलेत आणि 9 वाजता जर मुंबईत आपण पाहिलं तर फारशी थंडी जाणवत नाही, पण इथे मला चालतानाही 9 वाजता इतकी थंडी जाणवते. यावरून आपण अंदाज लावू शकतोय की साधारणतः इथली परिस्थिती काय असावी. NCS नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं असं म्हटलंय की कुठल्याही प्रकारची आपल्याकडे अशी कोणतीच टेक्नॉलॉजी नाही आहे ज्याच्यामुळे अर्थक्वेक किंवा त्यांचा वेळ, म्हणजे भूकंपाची वेळ किंवा ते होणार आहेत का याचं प्रेडिक्शन सांगता येत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांनी फक्त काळजी घेणं हेच महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण गावात जिथे जिथे शक्य आहे, कारण साधारणतः एक 10 ते 11 गाव आहेत ज्यांची 15 ते 17,000 लोकसंख्या आहे. तर या साधारणतः 17,000 लोकांना एक असं शेल्टर उभं करून देणं ज्याच्यामध्ये किमान न घाबरता रात्रभर झोपू शकतील, हे त्यांच्यापुढे चॅलेंज आहे. विजय राऊत आहेत आपल्याबरोबर, स्थानिक प्रतिनिधी आपले, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार, कारण ते अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे 2.5 महिन्यांपासून याचा पाठपुरावा करतात. विजय, इथल्या लोकांची परिस्थिती काय आहे? खूप घाबरतात सगळे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2.5 ते पावणे 3 महिन्यापासून या ठिकाणी वारंवार भूकंपाचे धक्के या ठिकाणी बसत आहेत. कालच शुक्रवारी 2 वाजून जवळपास 7 ते 8 मिनिटांनी 4.1 रिश्टर स्केलचा धक्का बसला. त्यानंतर प्रशासन जे आहे ते खडबडून या ठिकाणी जागा झालं. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी 2.5 ते 3 महिन्यानंतर पहिल्यांदा पाहणी केली आणि या ठिकाणी जवळपास 30 टेंट जे आहेत ते उभा करायला सुरुवात केलेली आहे. एका टेंटमध्ये जवळपास 50 ते 60 लोक झोपतील अशी व्यवस्था केली आहे. परंतु 2.5 महिने प्रशासन काय करत होता हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातो ग्रामस्थांना. म्हणजे या लोकांना शेल्टर किंवा एखादा छोटासा मंडप उभारण्यासाठी, लोकांच्या सुरक्षिततेसाठी 2.5 महिन्यांचा कालावधी जातो. आपण खरं तर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कारण ज्या तालुक्यामध्ये डहाणू आणि तलासरी या 2 तालुक्यामधली गावं ही भूकंप बाधित आहेत, सातत्यानं धक्के जाणवतात. म्हणजे भूकंप झाला आणि त्याचं जे केंद्र आहे ते साधारणतः धुंदलवाडीमध्ये होतं आणि ते पुढे हळूहळू पुढच्या दिशेनं सरकत आहे असं एकंदर सांगण्यात येत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जर भूकंपाचं प्रेडिक्शन देता येत नाही किंवा भूकंप होणार आहे याची माहिती कळत नाही, पण किमान होतोय तर त्या दृष्टीनं पावलं उचलत प्रशासनानं खबरदारी घेणं गरजेचं होतं, पण तशी खबरदारी घेतलेली नाहीये. हा जो काही सिनारिओ आहे किंवा सातत्यानं भूकंप होणं याला अर्थक्वेक स्वाम अशी संज्ञा दिलेली आहे. आणि या चेनमध्ये भूकंपाच्या या साखळीत कुठलाही मोठा भूकंप झाल्याचं सध्या तरी ऐक्यवात नाही किंवा सध्या तरी अशी कुठलीच नोंद नाहीये जेव्हा अशा प्रकारे सातत्यानं धक्के जाणवतात. पण तरीही प्रशासनानं काळजी घेणं गरजेचं आहे, कारण हा प्रश्न आहे इथल्या गावकऱ्यांचा. दिवसभर काम करून रात्री किमान साधारण झोप मिळावी, त्यांचं सुरक्षा व्हावी इतकीच त्यांची अपेक्षा आहे. स्वाती, अगदी स्वाती. आणि कधीपर्यंत आता तिथलं स्थानिक प्रशासन त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम करतंय याच्यावरती आपला वॉच असणार आहे. धन्यवाद त्या ठिकाणचं सगळं भयावह जे वातावरण आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी. आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून. नारायण राणेंचे थोरले पुत्र निलेश राणे यांनी पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंवर टीका करत शिवसैनिकांना अर्वाच्य भाषेत चिथावलंय. गुरुवारी रत्नागिरीमध्ये झालेल्या जाहीर सभेत निलेश राणे यांनी पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे कुटुंबावर अर्वाच्य भाषेत टीका केली आहे. आपण ठाकरेंवर एवढी टीका करत असताना एकाही शिवसैनिकांची आपल्या समोर यायची हिंमत होत नाही, यातच आपला विजय असल्याचं देखील निलेश राणे म्हणाले. दरम्यान शिवसैनिकांबद्दल वारंवार आक्षेपार्ह विधान केल्यामुळे शिवसैनिकांनी पिंपरीतल्या वाकड पोलीस स्टेशनमध्ये निलेश राणे यांच्या विरोधात तक्रार केली आणि त्याचवरून पोलिसांनी निलेश राणेंविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. आणि आता लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. लोअर परळ पुलाच्या बांधकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते दादर दरम्यान तब्बल 11 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तरी मुंबईकरांनी या महत्त्वाच्या बातमीची दखल घ्या, कारण मेगा ब्लॉकच्या 11 तासांच्या दरम्यान एकही लोकल या ठिकाणाहून धावणार नाहीये. त्यामुळे निश्चितच मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या
लोकलवरती जे पूर्णतः अवलंबून आहेत त्यांच्यासाठी ही मोठी गैरसोय होऊ शकते. मात्र त्याच दरम्यान बेस्ट बसेसतर्फे सुद्धा बेस्ट प्रशासनाकडून देखील अधिकच्या बसेस चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे त्याची माहिती घेऊनच घराबाहेर पडा. मेगा ब्लॉकमुळे चर्चगेट ते दादर दरम्यान एकही लोकल धावणार नाही. मेगा ब्लॉकच्या या कालावधीत प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी या मार्गावर बेस्टकडून विशेष बस चालवण्यात येणार आहे. तर या बसेस चर्चगेट ते दादर स्थानकादरम्यान धावतील. मरीन लाईन, चर्नी रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, लोअर परेल आणि प्रभादेवी अशा सर्व स्थानकांवर थांबा असणार आहे. तर शनिवारी रात्री 9:30 ते रात्री 1:30 वाजेपर्यंत या विशेष बस धावणार आहेत आणि त्यानंतर पहाटे 3:30 ते सकाळी 10 पर्यंत या बसेस धावतील. तरी सर्व मुंबईकरांनी याची दखल घ्यावी, कारण मुंबईकरांसाठी ही एक महत्त्वाची बातमी, कारण तब्बल 11 तासांचा हा मेगा ब्लॉक असणार आहे. बघूयात पुढची बातमी. नरेंद्र मोदी प्रचाराची सुरुवात पश्चिम बंगालमधून आज करणार आहेत. तर मोदींच्या या ठिकाणी एकूण 2 सभा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सुरुवात करणार आहेत पश्चिम बंगालमधून. तर परगणा आणि दुर्गापूर इथे आज मोदींच्या 2 सभा होणार आहेत. तर पश्चिम बंगालमधून अशा प्रकारे आपण पाहतोय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराला सुरुवात करताना या ठिकाणी 2 सभा होणार आहेत त्यांच्या. तर लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार हे 13 फेब्रुवारीला खरं तर सोलापुरात एकाच व्यासपीठावर येणार आहेत. सोलापूर लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसतर्फे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं नाव घोषित करण्यात आलंय. तर शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी 13 फेब्रुवारीला सोलापुरात दाखल होणार असल्याचा निरोप काँग्रेस कार्यालयाला मिळाला आहे. आणि एकूणच याच पार्श्वभूमीवर प्रशांत लीला रामदास आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, एकूणच काय तपशील या दौऱ्यासंदर्भात? प्रचाराचा नारळ आता फुटणार आहे. बरोबर, ज्या पद्धतीने लोकसभा निवडणूक आहे, लोकसभा निवडणुकीची सुरुवातीचा पहिला प्रचार दौरा महाराष्ट्रातून होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या 13 फेब्रुवारीला जे काँग्रेसचे अध्यक्ष आहे राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची एकत्रित जाहीर सभा ही सोलापूरमध्ये होण्याची शक्यता आहे. खास करून माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जो मतदारसंघ आहे सोलापूर, ते गेल्या वेळी ते पराभूत झाले होते. यावेळेस त्यांनी संपूर्ण शक्ती प्रहार लावून हा मतदारसंघ जिंकण्यासाठी त्यांनी आता सोलापूरमधून एक प्रकारे राहुल गांधींच्या प्रचार सभाला सुरुवात करायची आहे आणि एक प्रकारे दलित मतदार आणि खास करून बहुजन मतदारांना एक संदेश देण्याचा प्रयत्न राहुल गांधी या निमित्ताने करतील अशी शक्यता व्यक्त केली जाते. या संदर्भात सूत्रांनी माहिती दिली आहे की येत्या 13 फेब्रुवारीला राहुल गांधी सोलापुरात असतील. अगदी प्रशांत, आणि या दौऱ्यासंदर्भात वेळोवेळी आपल्याकडून तपशील घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. बघत पुढची बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 33व्या आंतरराष्ट्रीय कला महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली. हरियाणातील सूरजकुंडमध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव भरवणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे. दरम्यान श्रीलंकेशी श्रीरामांचं नातं असून तिथल्या रामायण महोत्सवाप्रमाणेच हा महोत्सव करणार असल्याचं देखील यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. तर सध्या थायलंड, कंबोडिया, फिलिपिन्स आणि श्रीलंका या ठिकाणी अशा प्रकारचा महोत्सव भरवण्यात येतो आणि यानंतर आता तो भारतात देखील भरवला जाईल अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. आपण पाहताय सकाळी 9च्या बातम्या. रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील आंबडस गावामध्ये देवीच्या विटंबनेच्या खोट्या आरोपामुळे तब्बल 4 कुटुंबियांना 2 वर्षांपासून समाजातूनच बहिष्कृत करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आणि धक्कादायक बाब म्हणजे त्या गावातील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षानंच हा सगळा प्रकार केलाय. बघूयात यावरीलच आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांचा हा स्पेशल रिपोर्ट. हे आहे रत्नागिरीच्या खेडमधलं आंबडस गावातल्या ग्रामदेवतेचं म्हणजे वाघजाई काळजाई देवीचं मंदिर. या मंदिराची 5 वर्षांपूर्वी काही जणांनी विटंबना केली होती. त्यानंतर काही काळ गावकऱ्यांनी यामागे कोण आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्नही केला, पण त्याचा शोध लागलाच नाही. प्रकरण शांत झालं. पण साधारण 2 वर्षांपूर्वी रवींद्र मोरे हे सैन्य दलातून निवृत्त होऊन गावी परत आले आणि तंटामुक्त समितीचे अध्यक्ष झाले. त्यांनी हे प्रकरण उकरून काढलं आणि त्यासाठी मदत घेतली एका भगताची. या भगतानं या विटंबनेमागे दत्ताराम वारणकर आणि गजानन मोरे यांचाच हात असल्याचं थेट सांगितलं. आणि मग कोणताही विचार न करता या दोघांना कुटुंबासह संपूर्ण गावानं वाळीत टाकलं.
कसूर नसताना हे गाव मला दटवत होते. मतलब मी जर माझ्या कसूर नाही देवीची काही केलं नाही आणि हा जर आपल्यावर अत्याचार होतोय याला आपण बली जायचं नाही. 1.5 वर्ष आमच्या नवरा बायकोंना जगणे हे मुश्किल झालेलं आहे. या कुटुंबाशी तर गावातलं कोणीच संबंध ठेवत नव्हतं, पण रस्त्यावरून चालताना गजानन मोरे यांना प्यायला पाणी दिलं म्हणून शांताराम मोरे यांच्या कुटुंबियांनाही 5,000चा दंड ठोठावला गेला. तो दंड भरला नाही म्हणून त्यांना देखील बहिष्कृत करण्यात आलं. मी सत्य करून सुद्धा गावाने मानलं नाही. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितले तुम्हाला देव मिळणार नाही, गाव मिळणार नाही, सुखदुःखात तुम्हाला आमंत्रण होणार नाही, कोणी तुमच्याकडे बोलणार नाही, काय नाही. आणि मला तुम्ही इथं गावात बसायचं नाही म्हणून गावातून मला मंदिरातून बाहेर काढलं. सांगितलं 5,000 रुपये दंड भरा, नाहीतर तुम्हाला जी शिक्षा गजानन मोरेंना दिले, गावदेव बंद झालाय, ती शिक्षा तुम्हाला देणार. तर मी म्हटलं ठीक आहे, मी पाणी दिलं म्हणून दंड काय मी भरणार नाही. किती 5,000 रुपये, एका तांब्याची शिक्षा 5,000 रुपये दंड. म्हटलं मी काय भरणार नाही, मी कुठलं वाईट काम केलेलं नाही आहे. तर मग तुम्ही आजपासून तुम्हाला पण वाळीत टाकण्यात येत आहे. आणि त्यानंतर काही लोकांना त्यांनी गावामध्ये गजानन मोरेंकडे फोनवर बोलली किंवा पंढरपूरच्या यात्रेमध्ये सुद्धा बोलल्याने 5-6 जणांना दंड त्यांनी लावलेला आहे तिथे. या वाळीत टाकलेल्या कुटुंबांशी संबंध ठेवण्याबद्दल गावातल्या 13 जणांकडून हजारो रुपयांचा दंडही तंटामुक्त समितीनं वसूल केलाय. बहिष्कृत कुटुंबांनी 19 जानेवारीला खेड पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली, पण कारवाई तर सोडाच, साधी चौकशीही झाली नाही. पोलिसांना आम्ही याबद्दल विचारलं तेव्हा साहजिकच त्यांनीही टाळाटाळच केली. आमचं घर रस्त्याच्या कडेलाच आहे, तिथे मी हंडा भरून ठेवते. शाळेतली मुलं पाणी वगैरे पितात. त्यामध्ये गजानन मोरे हे आमच्या घरी आले 2 डिसेंबरला. तर त्यांनी माझ्याकडे पाणी मागितलं, तर मी त्यांना पाणी दिलं. पाणी पितेवेळी बाजूला सुरेश मोरे आणि संदेश मोरे यांनी पाहिलं, तर त्यांनी फोटो काढून आमच्या गावाचे अध्यक्ष बबनराव मोरे यांना पोच केलं. त्यांनी शंकर मोरे आणि हरी मोरे यांना घेऊन गावामध्ये जाऊन त्यांनी तक्रार केली आमच्याबद्दल. व गावात जे रवी मोरे, संदीप मोरे यांनी गावामध्ये मिटिंग घेऊन आम्हाला सांगितलं तुम्ही 5,000 दंड भरा, जर नाही भरला तर तुम्हाला आम्ही वाळीत टाकू. तर त्याने आम्हाला तर वाळीत टाकलं. कोणी आमच्याकडे बोलत चालत नाही, बाजूने गेले तरी तोंड वाकडं करून निघून जातात. याला बहिष्कृत केली. त्या टायमाला मी तिथे बसले असताना मला सांगितलं की तुम्हाला गाव पाहिजे का देव पाहिजे, भाऊ पाहिजे. म्हटलं मला भाऊ पाहिजे आणि गाव पाहिजे. तर म्हटलं नाही तुम्हाला एकच कोणताही करता येईल, भाऊ पाहिजे असलं तर भाऊ नाही तर गाव. मी म्हटलं नाही मला भाऊ पाहिजे. त्यामुळे मला त्यांनी वाळीत टाकलं. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा किंवा सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा असतानाही पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात आजही कुटुंबांना अशा प्रकारे वाळीत टाकलं जाते. त्यांचं सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त केलं जाते. समाजाचे, जातीचे तथाकथित संरक्षक म्हणवणाऱ्यांना कशाचाच धाक नाही का, असाच प्रश्न पडतोय. एखादा भगत किंवा एखादा देवदेवस्की करणारा व्यक्ती काहीतरी सांगतो आणि समाजातले 4 कुटुंब वाळीत पडतात. त्या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार देऊन देखील कसल्याही प्रकारे दखल घेतली जात नाही. 4 कुटुंबांना वाळीत टाकलं जातं. 20 ते 25 लोकांकडून लाखो रुपये दंड वसूल केला जातो. पोलीस ही तक्रारीची दखल घेत नाहीत. मग ह्या कायद्याची अंमलबजावणी कशी होणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे. चंद्रकांत बनकरसह ब्युरो रिपोर्ट, खेड, रत्नागिरी. आता बातमी आहे जम्मू काश्मीरमधून. जम्मू काश्मीरच्या उधमपूर भागात चांगलाच पाऊस झालाय. गेल्या 2 दिवसांपासून या भागात ढगाळ वातावरण होतं. दरम्यान एकीकडे या पावसामुळे नागरिकांना त्रास होत आहे, तर तिथेच पक्षी मात्र या पावसाचा आनंद घेत असल्याचं बघायला मिळत आहे. जम्मू काश्मीरच्या डोडा भागात गेल्या काही दिवसांपासून चांगलीच थंडी पडली आहे. कालही या भागात जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. तर या बर्फवृष्टीमुळे सर्वत्र बर्फ साचला आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तिकडे धरमशाला भागात काल तुरळक पावसाच्या सरी पडल्या, त्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झालाय. दरम्यान काही भागात बर्फही साचलाय, तर नागरिक या सर्वांचा मनसोक्त आनंद घेताना बघायला मिळत आहे. आणि आता बातमी आहे आंतरराष्ट्रीय विश्वातून. अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे आणि त्यामुळे अमेरिकेच्या तापमानात कमालीची घट झाली आहे. अशा प्रकारची बर्फवृष्टी अनेक वर्षांनी होत आहे आणि या थंडीमुळे जवळपास 5.5 कोटी लोक प्रभावित झालेत. तर विस्कॉन्सिन, मिशिगन, इलिनॉय सारख्या मध्य पश्चिमी राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आणि आता आणखीन एक बातमी अमेरिकेतूनच. अमेरिकेतील मिनी पोलीस धबधबा हा थंडीमुळे गोठला आहे आणि हा धबधबा दरवर्षी हिवाळ्यात गोठत असतो आणि हा धबधबा बघण्यासाठी खरं तर जगभरातून लाखो पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि सध्या देखील हा गोठलेला धबधबा पाहण्यासाठी पर्यटक इथे गर्दी करताना बघायला मिळतात. पोलारलँडमध्ये आर्टिक आणि अंटार्क्टिकमध्ये राहणाऱ्या प्राण्यांना एकत्र आणण्यात आलं होतं. पेंग्विन, पोलर बियर, आर्टिक वुल्फ यांसारखे अनेक प्राणी या ठिकाणी एकत्र आले होते आणि त्यांची भेट घडवून आणण्यामध्ये आली होती. तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या भेटीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि या सुंदर प्राण्यांचं हे सुंदर दृश्य या ठिकाणी आपण पाहतोय. भेटीचा हा सोहळा या ठिकाणी घडवण्यात आला होता आणि निमित्त होतं नवीन वर्षाचं. तर चीनमध्ये बर्फाळ प्राण्यांच्या अशा भेटीचं सत्र आयोजित केले जातं. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारे या प्राण्यांच्या भेटीचा हा सोहळा या ठिकाणी रंगला होता.